नमस्कार दादा, आपला परिचय द्या. मी सिद्धेश्वर एंटरप्राइजेसमधून बोलतो. आपला पत्ता आहे पाळे शिवाजीनगर मनोरमा हॉटेलच्या शेजारी आहे. सिद्धेश्वर एंटरप्राइजेस रूमचं नाव आहे आपलं. बरं, आता मला जरा आपल्या टार्गेट स्वराज या ट्रॅक्टरबद्दल माहिती द्या. हा 29 HP मध्ये येतो. कंपनीने नवीन लॉन्च केलेला ट्रॅक्टर. 4 व्हीलमध्ये पण येतो, 2 व्हीलमध्ये पण आहे. ओके, त्यात 2 मॉडेल येतात. एक 25 HP मध्ये येतो आणि एक 29 HP मध्ये येतो. याची रुंदी किती आहे? याची 3.5 फुटी रुंदी आहे. ह्यामध्ये अजून एक आहे 3 फुटी. ओके, किंमत काय आहे या ट्रॅक्टरची? याची 580 चालू आहे सध्या. ओके, आणि एकरी किती डिझेल लागतं? एकरी याला 3 लागतो. 3 रोटावेटर्स. ओके, आता इथं मागं रोटावेटर ऑलरेडी लावलेलं आहे, ते सोबतच आहे का वेगळं वेगळं आहे रेट? नाही, वेगवेगळं. ओके, ह्याच्यामध्ये किती कलर उपलब्ध आहे? एक कलर, एकच कलर आहे. बरं, हे लिव्हर कसे कसे सांगा मला जरा. हा गिअरचा आहे. ओके, फर्स्ट, रिव्हर्स, सेकंड, थर्ड. ओके, हा हायड्रोलिक वर खाली करण्याचा. हा आणि हा ॲडजस्ट तुम्हाला आता ह्याच्यामध्ये मातीत किती डीपसाठी आहे, किती आत पाहिजे, तुम्ही किती आत जाईल खोल तेवढ्यावर. ओके, इकडचे जे 2 लिव्हर आहेत ते कशासाठी आहेत? हा तुमचा रोटरचा हे फेरे टाकण्यासाठी आहे आणि हा हाय लो न्यूट्रलचा आहे. ओके, स्टेअरिंग जो आहे पॉवर स्टेअरिंग आहे का? हो, पॉवर स्टेअरिंग आहे. गाडीसोबत चावी किती मिळतील? 2 स्टार्टरची हवे, 2 डिझेलची हवे. ओके, आणि पहिली सर्व्हिसिंग किती? पहिली सर्व्हिसिंग 50 तासाला, दुसरी 100 तासाला. अच्छा, जरा मला बोनेट उघडून दाखवाल का? दुसऱ्या इतर ट्रॅक्टरांपेक्षा आपल्यामध्ये दुसरे काय फक्त आपल्याच ट्रॅक्टरमध्ये फीचर आहे असं काय आहे का? आले ना. हा, यामध्ये आलेलं आहे. हो, यामध्ये पुश बटन आलेलं आहे. हे जास्त करून ऊसात आणि आपलं द्राक्ष बागा याच्यासाठी काढलेला मॉडेल आहे. अच्छा, पण कसं ऊसात वगैरे टायर फिरत नाही आणि बागेत कसं आपल्याला कंटिन्यू हवामान बदलले की फवारणी करावं लागते. त्या हिशोबाने पावसाळ्यात जरी गेलं, 4 व्हील असल्यामुळे ट्रॅक्टर अडकायची भीती नाही. ओके, पुश बटनचं काय? पुश बटन ज्यावेळेस आपण काय करतो, रोटर जर चालू असला, बांधाला आल्यानंतर आपण काय करतो, यांचा अदर ट्रॅक्टरच्या इथं साईडला एक गिअर आहे, ते टाकल्यानंतर ती ट्यूब बंद होते. पण आपलं तसं नाही, डायरेक्ट पुश बटन जर तुम्ही प्रेस केलं, हे ऑटोमॅटिक पोझिशनला आल्यानंतर बंद होतो. अच्छा, परत खाली टेकून तुम्ही फक्त यास फिरवलं, चालू झाला पीटीओ परत. ओके, हे काय आहे? चार्जिंगसाठी दिलेलं आहे का? चार्जिंग पॉईंट आहे आणि याला हे रोटर इंजिन आहे. ओके, तर आपल्याकडे फक्त ट्रॅक्टर्स आहे का? ट्रॅक्टर्स आहेत, रोटर्स आहेत. रोटर्स पण आहे आपल्याकडे? ओके, स्वराजचे आहेत, मेस्को, बाकी अवजार वगैरे मिळतात तिथं. किसान ॲग्रो हॉलला पूर्ण सगळं अवजार मिळतात. अच्छा, शेतीविषयक शेतीविषयक जे काही अवजार लागते आपण ओके. रोटर आजपर्यंत सोलापूरमध्ये कोणी एक्सचेंज करत नाही, पण आपला मेस्को रोटर आहे, आपण एक्सचेंज सुद्धा त्यात ठेवले. ओके, आपल्याकडं इतर कुठले कुठले अवजार आहेत दादा? आपल्याकडं नांगर आहेत, पेरणी यंत्र आहे, बकेट आहेत ह्याच्या मिल्किंग मशीनच्या, परत मुरगासच्या मशीन आहेत मोठ्या, ट्रॅक्टर ऑपरेटेड. आणि कोंडी पैसे आहे ना आपलं? हां, कोंडी नाही. कॉन्टॅक्ट नंबर हेच आहे ना? हां, हाच कॉन्टॅक्ट नंबर. तर मित्रांनो, हे कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकताय. ब्लोअर वगैरे उपलब्ध आहेत आपल्याकडे, मित्राचे ब्लोअर आहेत. परत यांच्याकडे एक्सचेंज सुविधा पण उपलब्ध आहे. दादा, आपला परिचय?
नमस्कार, माझं नाव श्रीकांत बारंगे, मी स्वराज कोड प्रतिनिधी. तुम्हाला या अंतर्गत मशागती चालणार आहे. आपल्यापाशी एक 12 HP एक मशीन आहे ज्याचं नाव आहे कोड स्वराज. बेसिकली पेट्रोल इंजिन मॉडेल आहे. हे 390 cc होंडाचं इंजिन आहे है ना. याची जर मी तुम्हाला काही खासियत सांगितली तर छोट्या कॉम्पॅक्ट साईजमध्ये अंतर्गत मशागतीसाठी याचा यूज होतो. जसं की ऊसाला भरणी लावणे, कोळपणी करणे, फवारणी करणे, ठीक आहे ना, इत्यादी याचा भरपूर प्रमाणे यूज होतो. ट्रॉलीमध्ये अटॅच करू शकता तुम्ही. बाय चान्स 8 ते 10 क्विंटलपर्यंत त्याची कॅपॅसिटी राहते. मी सांगतोय तुम्हाला, इकडे येऊ शकता तुम्ही. याला पूर्ण फीचर तुमचे ट्रॅक्टरचे फीचर आहेत. याचा 6+3चा तुम्हाला गिअरबॉक्स पाहायला मिळतोय, ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला रोडला जर तुम्ही यूज करत असाल तर तुम्हाला इथं एक्सलेटर पण दिलेला आहे आणि हँडरेस्ट पण दिलेला आहे. जर शेतामध्ये काम करायचं तर RPM सेट करून तुम्ही याचा यूज करू शकता. आणि मागे जर सांगायचं असलं तुम्हाला, याला 1000 RPMचा तुम्हाला PTO दिलेला आहे, जो काही तुम्हाला अन्य जे पॉवर टिलर वीडर वगैरे असते याला नाही मिळत. तुम्हाला 1000 RPM मुळे काय होते, तुमच्या शेतीची मशागत जे आहे ते चांगली होते. फवारणीसाठी चांगला याचा यूज होतो. प्रेशर मिळते. आपण 100 लिटरपर्यंत याचा स्प्रेइंग करू शकतो. 100 लिटरची टाकी याला अटॅच करू शकतो. आणि याची जी लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे, सांगायचं असलं लिफ्टिंग कॅपॅसिटी 750. नाही, याची 220 kg पर्यंत याची लिफ्टिंग कॅपॅसिटी. ओके. आणि याचं मेकॅनिकल हे आपल्याला हे एक स्टेरिंग दिलेलं आहे. LED लाईट वगैरे पण अवेलेबल आहे याच्यामध्ये. रात्रीच्या कामासाठी पण याचं अंतर किती असेल बाहेरला पाहिजे. याची 10 लिटरची कॅपॅसिटी अशी 1 लिटरची टँक आहे जी पेट्रोल इंजिनवर काम करते. एअर कूल इंजिन आहे. 2 तास कंटिन्यू त्याला तुम्ही चालू शकता. आपल्या रानामध्ये 2 तासानंतर तुम्ही 10 ते 15 मिनिट याला रेस्ट देऊ शकता. ते ऑटोमॅटिकली तुमचं थंड होईल. ते एअर कूल इंजिन असेल. याची जर लेंथ बघितली आपण, टायरची जर डिस्टन्स बघितलंय, बाहेरचं जर बघितलं ती 3 फुटाचं आहे, म्हणजे 35 इंच आहे. जेणेकरून ती 4 फुटी सरीमध्ये आरामशीर काम करू शकतो. 4, 4.5 पर्यंत, 5 पर्यंत पण करू शकतो. ओके. आता पेट्रोलवर आहे म्हटलं तर मग तासाला किती पेट्रोल लागेल आपल्याला? याचं तासाला जर आपण हे बघितलं, याचं फ्युल कन्झम्पशन ते 2 ते 2.5 लिटरपर्यंत जाते. जास्तीत जास्त हार्ड असलं शेत तर 3 लिटरपर्यंत एका तासाला जाऊ शकते. पण आपल्या याला पिकअप पेट्रोल इंजिन असल्यामुळं याला पिकअप चांगला आहे आणि 0 मेंटेनन्स आहे. डिझेलमध्ये हाच एक फरक आहे. डिझेलला तुम्हाला मेंटेनन्स लागेल, पण पेट्रोलला या कारणामुळे कंपनीने काढलं आहे की तुमचा मेंटेनन्स कॉस्ट हा 0 आहे याला. आणि शेतकऱ्यांसाठी एक चांगली गोष्ट पण आहे, आता गव्हर्नमेंट याला अप्रुव्हल पण आलं आहे. शासकीय अनुदान पण याच्यावर अवेलेबल आहे. जर आपण OBC, ओपन आणि या कॅटेगरीमध्ये असाल, जनरल कॅटेगरीमधून जर फॉर्म भरला, तुम्हाला 1,12,000पर्यंत तुम्हाला याच्यावर सबसिडी आहे. आणि जर SC आणि ST कॅटेगरीमधून भरला तर तुम्हाला शासकीय अनुदान 1,40,000. ओके. किंमत किती आहे याची? प्राईस बघा, तुम्हाला जर रिव्हर्स फॉरवर्ड याच्यामध्ये 2 रोटावेटर येतात. एक रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर आणि एक साधा रोटावेटर. जर तुम्हाला रिव्हर्स फॉरवर्ड जर रोटावेटर लागत असेल तर याची किंमत 2,60,000 रुपये. आणि साधा रोटावेटर घ्यायचा असेल तुम्हाला 2,30,000 रुपये. ओके. धन्यवाद दादा. विथ रोटावेटर. ओके ओके. मशीन प्लस. तुम्ही बघू शकता कसं चालू आहे. इथं सेल्फ स्टार्ट पण अवेलेबल आहे. अच्छा. आणि रिकॉइल स्टार्ट पण आहे. सांगायचं राहिलं म्हणजे दोन्ही पण तुम्ही याला चालू करू शकता. बॅटरी स्टार्ट पण आहे आणि रिकॉइल स्टार्ट पण आहे.